गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। वडगाव मावळ पोलिसांच्या छत्रछायेखाली सूर्या हॉटेलमधून विमान इंधन चोरीचा गोरखधंदा उघड। पत्रकारांच्या जीवावर बेतणाऱ्या धमक्या, आरोपींना संरक्षण। नमस्कार, मी गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत मावळ तालुक्यातील कान्हेगाव मुंबई पुणे महामार्ग येथील सूर्या हॉटेलच्या मागील मोकळ्या परिसरात हॉटेल मालक माफिया के नारायण उर्फ नायर व हॉटेल चालक मॅनेजर श्रीकांत शेट्टे, अमोल गराडे, राजू अण्णा आणि इतर सहकारी यांच्याद्वारे बुलेट टँकर मधील विमानाला लागणारे एव्हिएशन टर्बाइन फ्यूल अर्थात विमानाचे पेट्रोल यांची ड्रायव्हरच्या संगनमताने चोरी व अपहार काही अनेक वर्षापासून होत आहे। प्रत्येक महिन्याला कोट्यावधी रुपयांची काळी कमाई कच्च्या पेट्रोल चोरीच्या धंद्यातून करण्यात येत आहे। पुणे ग्रामीण वरिष्ठ पोलीस अधिकारी चक्क माफियांच्या टोळीकडून विमानाचे पेट्रोल टँकरमधून चोरी करून घेत असल्याचे बोलणे वावगे ठरू शकत नाही। शासकीय सेवेत रुजू असताना शासनाचा प्रतिमाह वेतन घेत असताना दुसरीकडे वरची काळी कमाई कमावण्यासाठी चक्क अनेक माफियांच्या टोळीला अवैध धंदे सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे। कायदा सुव्यवस्था वेशीला टांगून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे भ्रष्ट अधिकारी खाकी वर्दी आपल्या बापाची जहांगीर असल्यासारखे दबंगगिरी करत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, राज्याचे गृह विभाग आणि पोलीस महासंचालक यांनी तत्काळ संबंधित भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय सर्व कश चौकशी लावून दोषींवर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणी सामाजिक पत्रकार आणि संपादक मंडळींनी केली आहे। भ्रष्ट पोलीस अधिकारी यांच्या मदत, प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संरक्षणाखाली सूर्या हॉटेल मालक के नारायण आणि त्यांचे सहकारी यांचा अवैध धंदा काही वर्षापासून अविरतपणे चालू असल्याचे बेहिशोबी काळी कमाई के नारायण कमवित आलेला आहे। परिणामी केंद्र व राज्य सरकारच्या कोट्यावधी रुपयाच्या कर प्रणाली चोरी एकपरीने काही वर्षापासून करीत आहेत। अत्यंत घातक, ज्वलनशील असलेले, मानवी वस्तीस हानिकारक असलेले केमिकल्स, केरोसिन, विमानाचे पेट्रोल दिवस रात्रीच्या योग्य संधीचा फायदा घेऊन ड्रायव्हरांच्या संगनमताने टँकरचे सील तोडून त्यातील माल पिकअपमधील बॅरलमध्ये साठवणूक करीत आहेत। गुन्हे शोध मराठी मासिक व दैनिक मनप्पा वृत्तने सदर प्रकरणी सातत्याने आवाज उठवलेला आहे। यापूर्वीही दिनांक 29/1/2025 रोजी तत्कालीन लोणावळा विभागाचे DYSP सत्यसाई कार्तिक यांच्या मदतीने सूर्या हॉटेलच्या परिसरात विमानाचे पेट्रोल चोरताना रंगेहात पकडून माफिया के नारायण आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। त्यानंतर वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी बक्कळ पैसा मिळवण्यासाठी पुन्हा सूर्या हॉटेल परिसरात विमानाचे पेट्रोल चोरी व मालाचा अपहार करण्यासाठी परवानगी दिल्याचे अवैध धंदा जोमात आणि पोलीस संरक्षणात सुरू झाला होता। शासकीय सेवेत असलेले पोलीस निरीक्षक यांनी कर्तव्यात कसूरपणा करत जाणून बुजून हलगर्जीपणा खंडणी वसुलीसाठी केला आहे। अनेक वर्षापासून ते आतापर्यंत वडगाव मावळ पोलीस ठाणे यांनी स्वतःहून सूर्या हॉटेल आणि इतरचे अवैध धंद्याचे अड्डे नेस्तनाबूत तसेच गुन्हे दाखल केले नाहीत। दिनांक 29/1/2025 व 26/8/2025 रोजी गुन्हे शोध व मनप्पा वृत्तच्या गठीत पत्रकार मंडळींनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अवैध धंद्यांचा पर्दाफाश दोन्ही वेळा करून गुन्हे दाखल करण्यास वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना भाग पाडले आहेत। दिनांक 27/8/2025 रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी ट्रान्सपोर्टर यांची फिर्याद दाखल करून ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करून घेतला आहे। परंतु सूर्या हॉटेलचे मालक व विमानाचे पेट्रोल चोरणारा प्रमुख सूत्रधार के नारायण, त्याचे साथीदार श्रीकांत शेट्टे, अमोल गराडे, राजू यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांना गुन्ह्यातून वगळण्यात आलेले आहे। पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी असे कृत्य का केले याचे मागे त्यांच्यावर राजकीय दबाव होता का? गुन्ह्यात के नारायण, त्याचे साथीदार श्रीकांत शेट्टे, अमोल गराडे, राजू यांना वगळण्यासाठी किती रुपयांची तोडपाणी झाली का? सूर्या हॉटेल परिसरात चक्क 2 वेळा गुन्हा दाखल झाले असताना मुंबई पोलीस कायद्यानुसार जागा सील करणार की कायद्याला बगल देणार? आता पुन्हा वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचे इकडे प्रॉब्लेम काय नाही, ते खुलेआमपणे चोरी चाललेली आम्ही जागेवर पकडलेली आहे। अच्छा, हा, मग आता काय प्रोसेस काय, म्हणजे काय करायचं? तुम्ही कोण आम्हाला विचारणार? मी तुम्हाला काय सांगू? प्रोसेस करण्यासाठी पोलीस लोक येत आहेत, ते करतील त्यांची प्रोसेस। हो, ते सगळं खरं आहे मॅडम,
मग हा. मी विचारतं काय तुम्हाला की काय नक्की प्रॉब्लेम काय झालाय तिकडे? ऐका ना, आम्हाला विकत घ्यायचं काम करू नका. आम्ही आमचं काम प्रॉपर करतोय ना, आम्हाला काय करायचंय ते सगळं माहितीये. ते तुम्ही आम्हाला काही सांगू नका, समजलं का? मॅडम इकडे एकच जागी नाहीये मॅडम. ओ जाऊ दे त्याचं नका लागू ऐका ना तुम्ही ऐका मॅडम, मी तुम्हाला येतो, मी घेऊन हा, मग जातो. कशाला येतो? चला थांबा, आलो मी पण. कुठे 1-2 ठिकाणी नेताय मला तुम्ही? जाऊ दे. हा पळून गेलेला ह्याला आणलाय मी. हे मालकाचा फोन आलाय त्याच्या मालकाचा फोन. असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. लवकरच भ्रष्टाचार आणि गुन्ह्यातील अर्धसत्य प्रकरणी माननीय न्यायालयात पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दाद मागण्यात येणार आहे. गुन्हे शोध व मनपा वृत्तचे पत्रकार मंडळींनी हॉटेल मालक के नारायण याचे हॉटेल मॅनेजर गुंड प्रवृत्तीची लोक पोलिसांच्या समोर जवळीक साधत तोडपाणी करण्याची भाषा करतात. मॅनेज होत नसेल तर सर्वांच्या समोर तुम्हाला पाहून घेतो. वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली खोटा गुन्हा दाखल करून टाकणार अशी उघड धमकी देत होते. याबाबतचे सबळ पुरावे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड यांच्या मोबाईलच्या व व्हॉट्सअप पाठवून देण्यात आलेले आहेत. दुसरे असे की सहाय्यक पोलीस निरीक्षक डोईजड यांनी असे सांगितले की तुम्ही सूर्य हॉटेल येथील अवैध धंद्यावर जाऊ नका. तेथून 112 पोलीस कंट्रोलला कॉल करून मदत मागून घेता. तेथील सर्व लोक गुन्हेगार असून तुमच्यावर हल्ला करतील. अवैध धंदा उघडकीस आणण्याचा तुम्हाला अधिकार नाहीत. आता अवैध धंदा चालू असल्यास मला सांगा की मी तुमच्यासोबत येतो आणि छापा मारतो. काही दिवसांपूर्वी पत्रकार मंडळींचे सविनीय निवेदन मला प्राप्त झाले असून त्याचे जबाब घेऊन अर्ज निकाली काढणार आहे. केंद्र व राज्य सरकारचा महसूल, केंद्र व राज्य शासनाचा महसूल वृद्धिंगत व्हावा, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा, लाचखोर, गुन्हेगारी आणि अवैध धंदे यांचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी गुन्हे शोध मनपा वृत्त धमकी व खोट्या गुन्ह्याच्या आळ्याला घाबरत नाही.